श्रीराम। साधारण 3 महिन्यापूर्वी आपल्या चॅनलवरती आपण एक भविष्यवाणी केली होती। त्याच्यामध्ये असं स्पष्ट सांगितलं होतं की देशाला युद्धजन्य परिस्थितीला सामोरे जावं लागेल आणि त्याप्रमाणे आज घडताना असं दिसत आहे। तो व्हिडिओ मित्रांनो षडग्रही योगाचा होता। 29 मार्च 2025ला जेव्हा शनीने मीन राशीत प्रवेश केला ना मित्रांनो, त्याच वेळीच ह्या युद्धाची काडी कुठं ना कुठेतरी पडलेली होती आणि त्याचा परिणाम आपल्याला आता मे महिन्यामध्ये दिसून आला। हे असं का घडलं मित्रांनो? कारण की जे 6 ग्रह होते की नाही त्यातला एक ग्रह राहू होता आणि बाकीचे 5 होते। तर राहूने या सर्व ग्रहांचे कारकत्व आपल्याकडे ओढून घेतले आणि एक फसवणुकीचं मायाजाल आपल्या समोर तयार केलं आणि सर्व जगालाही त्याच्यामध्ये ओढून घेतलेलं आहे। कारण की जगामध्ये सर्वच बाबतीत सध्या अस्थिरता आहे। आर्थिक असेल, मानसिक असेल किंवा युद्धजन्य असेल, कोणाकडे सीमावाद चालू आहे, वेगवेगळ्या व्यावहारिक ज्या छुप्या डील्स आहेत त्या होत आहेत। ह्या सगळ्या गोष्टी आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत आहेत आणि कालांतराने कुठं ना कुठेतरी त्याचा परिणाम आपल्या बाजारपेठेवर झालेला आहे आणि सध्या देशाच्या मानसिक अस्थिरतेचं कारणपणे घडू शकतं। बरं, आता हे सगळं झालं मित्रांनो, पण पुढं काय? हे जे युद्धजन्य परिस्थिती सध्या तयार झालेली आहे याचं पुढं काय होणार आहे? का ग्रहयुद्ध अजून तीव्र होईल? काल मित्रांनो मी साधारण 5:30 वाजता एक बातमी टीव्हीवर ऐकली की भारत आणि पाकिस्तानचं युद्ध आता पूर्णपणे थांबलेलं आहे आणि त्याच्यासाठी मध्यस्थी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे आणि सीज फायर पण झालेलं आहे। ही बातमी ऐकून मनाला फार समाधान वाटले होतं, पण मी त्याच वेळेस सदर मोबाईलवरती प्रश्नकुंडली टाकून बघितली आणि त्यावेळेस चित्रा मंगळाचं नक्षत्र चालू होतं आणि ते बघितल्या प्रश्न ज्योतिषावरून मला लक्षात आलं की हे कुठं ना कुठंतरी फसवणुकीचं सीज फायर आहे किंवा हे वचनामध्ये स्पष्टता नाही आहे किंवा फसवणूक दाखवतं किंवा बायस्ड आहे। आणि त्याच क्षणी मी माझ्या फेसबुकवरती एक पोस्ट केली मित्रांनो आणि तिथं स्पष्ट सांगितलं की हे जे सीज फायरचं वचन दिलेले आहे ह्याच्यामध्ये स्पष्टता नाही, हे फसवणुकीचं आहे। हवं तर तुम्ही माझ्या फेसबुकच्या प्रोफाईलला जाऊन बघू शकता। त्या पोस्टची लिंक मी सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देईल। आणि दिसूनच आलं की 4 तास पण झाले नव्हते की रात्री 8:30 पावणे 9च्या दरम्यान पुन्हा एकदा ते पाकिस्तानने त्यांचं नेहमीचं जे स्वरूप आहे ते दाखवायला चालू केलं। आता प्रश्न असा येतो मित्रांनो, पुढं काय घडणार आहे? संपूर्ण कालसर्पयोग तर तयार आहेच, तो ॲक्टिवेट आहे, जे मी 3 महिन्यापूर्वीही सांगितलं होतं। त्याच्यानंतर 9 जून 2025 नंतर मंगळाचा प्रवेश सिंह राशीत होईल आणि तिथून पुढं मंगळ आणि शनीचा षडाष्टक योग तयार होईल की जो अजून तणाव तयार करतो, अजून आंदोलने वाढवतो। काही ठिकाणी दंगलजन्य परिस्थिती पण तयार होती, विद्रोह वाढतात, लोक बगावत पण करतात। अशा गोष्टी मंगळ शनी षडाष्टक योगात तयार होतात। आता ही मंगळ शनी षडाष्टक योग जे आहे ह्याच्या आगीमध्ये तेल म्हणजे काय माहिती आहे का? मंगळ आणि केतूची युती सिंह राशीत होणार आहे आणि तो एक अंगारक योग मानला जातो। आणि मंगळ एकतर अग्नीचा कारक ग्रह आहे आणि तो सिंह राशीत असेल, फसवणूक होणे, कूटनीती होणे अशा प्रकारच्या गोष्टी घडू शकतात आणि हा योग जो आहे हा 9 जूनपासून सुरू होतो। मग हे संपणार केव्हा? 26 जुलै नंतर जेव्हा मंगळ कन्या राशीत प्रवेश करेल ना त्यावेळेस तो संपूर्ण कालसर्पयोगातून बाहेर पडेल आणि त्यावेळेस मित्रांनो ही जी युद्धजन्य परिस्थिती तयार झालेली आहे ती ओसरायला चालू होईल, ती पूर्ण संपणार नाही। ती संपण्यासाठी मी एक तारीख प्रेडिक्ट करून ठेवली होती। तर मित्रांनो प्रेडिक्शन मला असं वाटतं की ऑगस्ट महिन्याच्या एंड नंतरच ह्या परिस्थितीवर कुठं ना कुठंतरी तोडगा निघेल आणि हे युद्ध जे आहे हे शांततेकडं वाटचाल करायला सुरुवात करेल। प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर, श्रीराम।